मैं फूलों पर नहीं बल्कि कांटों पे चल के यहाँ तक आई हूँ। हर तकलीफ से लड़कर मैं अपनी पहचान बना के यहाँ तक आई हूँ। सोलापूरची मुलगी म्हणून जर दोन्ही मंत्री महोदय भाऊ माननीय उदयजी सामंत साहेब आणि माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब असतील तर साहेब भाऊबीज म्हणून या गरीब बहिणीला काही द्यायचं असेल तर सोलापूरचा विकास द्या, बाकी काहीच देऊ नका। इतर खासदार झालेल्यांच्या सारखी बापाच्या लाल दिव्याच्या गाडीची माझी गोष्ट नाहीये, माझ्या आईच्या फटक्या साडीची माझी गोष्ट आहे आणि माझ्या बापानं घाललेल्या घामाची गोष्ट। सोलापूरमध्ये उर्दू भवन झालं पण इथे मराठी भवन नाहीये, तर मराठी भवन आपण करावं आणि त्याच माध्यमातून सोलापुरात बोलल्या जाणाऱ्या तेलुगू आणि कन्नड या भाषांचाही अभ्यास इथे व्हावा अशी मी आपल्याला सोलापूरची एक लेख म्हणून आपल्याला विनंती करते। या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूरच्या एका लेखीचा सन्मान ज्यावेळेला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्यसभेची खासदारकी देऊन केला जातो, त्यावेळेला संपूर्ण सोलापूरकर हे किती आनंदित झालेत किंवा सोलापूरकरांना किती कौतुक आहे, मला वाटतं त्याचंच प्रतीक म्हणून आपण आजच्या या सोहळ्याकडे बघावं लागेल। खरं तर खूप भारावून घेतलं गेल्यासारखं होतं। आदरणीय माननीय उदयजी सामंत साहेब यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं, याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानते। सोलापूरच्या पत्रकारितेतून मी कामाची सुरुवात केली। एका लोकल न्यूज चॅनलमध्ये मी न्यूज रीडर म्हणून काम करत होते, वक्ता म्हणून काम केलं, प्राध्यापिका म्हणून काम केलं आणि आज कुठलाही वारसा नसलेली एक गोरगरिबाची सर्वसामान्य मुलगी, जिचं नाव मोठं नाही, जिचा शेतीचा सातबारा मोठा नाही, जिचं घर मोठं नाही, ती देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचू शकते तर फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे पोहोचू शकते। साहेब मला आवर्जून सांगायचंय की मैं फूलों पर नहीं बल्कि कांटों पे चल के यहाँ तक आई हूँ। मैं फूलों पर नहीं बल्कि कांटों पे चल के यहाँ तक आई हूँ। हर तकलीफ से लड़कर मैं अपनी पहचान बना के यहाँ तक आई हूँ। साहेब माझा वारसा किंवा माझी गोष्ट ही इतर खासदार झालेल्यांच्या सारखी बापाच्या लाल दिव्याच्या गाडीची माझी गोष्ट नाहीये, माझ्या आईच्या फटक्या साडीची माझी गोष्ट आहे आणि माझ्या बापानं घाललेल्या घामाची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे सोलापूर हे श्रमिकांचं कष्टकऱ्यांचं शहर, त्याची प्रतिनिधी म्हणून मी स्वतःला बघते साहेब, कारण एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे ज्या वेळेला एक कष्टकऱ्याची मुलगी, बांधकामावरती काम करणाऱ्या एका मजुराची मुलगी, यंत्रमागावरती घाम गाळणाऱ्या चादरीच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका आईची मुलगी जेव्हा खासदार होते, तेव्हा मी समजते की इथे ज्योती वाघमारे नावाची एक व्यक्ती नाही खासदार झाली, तर सोलापूरचा प्रत्येक कामगार, कष्टकरी आणि प्रत्येक सोलापूरकर हा खासदार झालाय असं मला या ठिकाणी वाटतं। आणि समस्त शिवसेनेचे मला मनापासून आभार मानायचे। मला आदरणीय सामंत साहेबांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून आभार मानायचे की सोलापूरच्या उद्योग विकासा, मग पाण्याचा प्रश्न असेल, जमिनीचा प्रश्न असेल, कुंभारी MIDCचा प्रश्न असेल, चिंचोळी MIDCचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न त्यांनी ऑन द स्पॉट एकनाथजी शिंदे साहेबांच्या शैलीप्रमाणे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा पद्धतीने त्यांनी मार्गी लावलेले आहेत। त्यामुळे साहेब आपलं येणं हे खऱ्या अर्थानं सोलापूरच्या उद्योग विश्वाचा उदय करणार आहे। साहेब सोलापूरकरांच्या संदर्भात बोलायचं झालं तर सोलापूरला उद्योगाची गरज आहे, सोलापूरला रोजगाराची गरज आहे, कारण देशामधल्या सर्व शहरांच्या लोकसंख्या वाढतात पण सोलापूरची लोकसंख्या मात्र कमी होते, कारण ग्रॅज्युएट झालेला कुठलाही तरुण हा सोलापुरात राहूच शकत नाही, त्याला नोकरी करण्यासाठी पुण्यात, मुंबईत, हैदराबादला, बेंगलोरला जावं लागतं आणि त्यामुळेच IT पार्क ही सोलापूरची गरज आहे। आणि त्या संदर्भात येणाऱ्या नजीकच्या काळातच माननीय उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामधल्या ख्यातनाम IT उद्योजकांचं संमेलन सोलापुरात होणार आहे आणि त्याला गती देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे। आदरणीय उदयजी सामंत साहेबांचे पुन्हा एकदा मला आभार मानायचे आहेत एवढ्यासाठी की साहेब सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे, सोलापूरची लेक या नात्यानं साहेब माझी सुद्धा मातृभाषा तेलुगू आहे, मराठीमधून शिक्षण झालंय, इंग्रजीची प्राध्यापिका आहे आणि कन्नड सुद्धा स्वल्प स्वल्प बरतात, ही आमचे सोलापूर आहे। तर आपण मराठी भाषा मंत्री आहात, सोलापूरमध्ये उर्दू भवन झालं पण इथे मराठी भवन नाहीये, तर मराठी भवन आपण करावं आणि त्याच माध्यमातून सोलापुरात बोलल्या जाणाऱ्या तेलुगू आणि कन्नड या भाषांचाही अभ्यास इथे व्हावा अशी मी आपल्याला सोलापूरची एक लेख म्हणून आपल्याला विनंती करते। आज दुपारी झालेल्या DPCच्या बैठकीत सुद्धा साहेब मी एक
सोलापूर हे एकमेव शहर आहे की जिथे मार्शल लॉ लावला गेला आणि 9, 10, 11 आणि 12 मे 1930 ला साहेब सोलापूरकरांनी ब्रिटिशांना सुद्धा पळवून लावलं होतं लंडन पर्यंत आणि 1930 साली 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणारं हे शहर आहे. पण दुर्दैवानं सोलापूरच्या जीवावरती मोठं झालेल्या लोकांनी सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीचा सुद्धा इतिहास जागवला नाही. आज सोलापुरात कुठेही मार्शल लॉचा दिवस स्वातंत्र्याचा गौरव म्हणून साजरा होत नाही. तर मी विनंती करू इच्छिते आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला की सोलापूरच्या या स्वातंत्र्य चळवळीचा मार्शल लॉचा दिवस हा सन्मानाने शासनाच्या वतीनं साजरा व्हावा. जसा जालियनवाला बागेमध्ये गोळ्या चालल्या होत्या साहेब, त्याच पद्धतीनं सोलापूरकरांनी सुद्धा छाताडावरती गोळ्या झेललेल्या आहेत आणि 4 हुतात्मे फासावर लटकलेले आहेत. त्या योगदानाचा गौरव झाला पाहिजे. त्यासोबतच मी डीपीसी मध्ये साहेब ही पण मागणी केलेली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श अनेक वेळेला सोलापूरला झालेले आहेत. 14 जानेवारीला बाबासाहेबांना महापालिकेच्या वतीनं सन्मानपत्र देण्यात आलं होतं. जसं 6 नोव्हेंबरला बाबासाहेब शाळेत गेले, तो दिवस महाराष्ट्र शासन शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करतो. त्याच पद्धतीनं सोलापूर महापालिकेच्या वतीनं ज्या दिवशी बाबासाहेबांना मानपत्र दिलं, तो दिवस सोलापूर जिल्ह्यात हा बाबासाहेब आंबेडकर गौरव दिन म्हणून साजरा व्हावा आणि या इतिहासाला, गौरवाला पुन्हा एकदा चालना मिळावी अशी मी विनंती आज आपल्या वतीनं महाराष्ट्र शासनाला करू इच्छिते. सभेची खासदार म्हणून आज आपल्या समोर उभी असताना सुद्धा सोलापूरच्या मातीचे माझ्यावरचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. जर कष्टाचा, घामाचा, श्रमिकांचा वारसा घेऊन जाते साहेब, सोलापुरात बांधकाम कामगार आहेत, विडी कामगार आहेत, यंत्रमाग कामगार आहेत आणि आज अवस्था तर अशी आहे कि हजारों झोपड़ियां जलकर खाक होती है तब जाके एक महल बनता है. एक कामगार के मरने पर तो उसे घर भी नहीं मिलता, लेकिन हसीनाओं के मरने पर भी ताजमहल बनता है. असा या जगाचा इतिहास राहिलेला आहे की सोलापूर हे गिरणगाव म्हणून ओळखलं जातं, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. सोलापूरच्या साहित्याचा वारसा खूप मोठा आहे. सोलापूर असंघटित कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर प्रत्येक राबणाऱ्या कष्टकरी सोलापूरकराला सोलापूरचं विकासाचं स्वप्न आपल्या डोळ्यांनी बघायचंय आणि महायुती शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा सुनेत्राताई असतील, त्यांच्या माध्यमातून आपण दोन्ही मंत्री महोदय आज या कार्यक्रमाला उपस्थित आहात. पण सोलापूरची मुलगी म्हणून जर दोन्ही मंत्री महोदय भाऊ माननीय उदयजी सामंत साहेब आणि माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब असतील, तर साहेब भाऊबीज म्हणून या गरीब बहिणीला काही द्यायचं असेल तर सोलापूरचा विकास द्या, बाकी काहीच देऊ नका. अनेक वर्षापासून साहेब सोलापूरच्या जीवावर, सोलापूरच्या मातीत माणसं खूप मोठी झाली, पण सोलापूरला त्यांनी कधीच मोठं नाही केलं साहेब. त्यामुळे आता म्हणतात ना की आपला टाइम आएगा, तर हा सोलापूरचा टाइम साहेब आता आलेला आहे आणि ते फक्त महायुती सरकारच्याच काळात शक्य आहे. ही एका सर्वसामान्य लेखीची मागणी आपण नक्की मान्य कराल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.